बदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. बदलापूर पश्चिम परिसरामध्ये दत्तात्रय रेसिडेन्सीमध्ये एक कामगार जे आहे 6व्या मजल्यावरून पडून त्यांनी त्याचा जीव गमावल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आपण जर बघत असाल तर नेमकं काय प्रकार घडला हे आपण ज्या वेळेला या ठिकाणी आल्यावरती सूत्रांना आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून माहिती घेतली त्यावेळेस अशी माहिती समोर येते आहे की जे काही सुरक्षा कवच वगैरे असतात ते त्या कामगाराने घातलेले नव्हते आणि तो कामगार जो आहे तो 6व्या मजल्यावरती पेंट करत होता आणि पेंट करत असतानाच त्याचा जे आहे तोल तिथून खाली पडला, तो डायरेक्ट तोल गेला त्याचा आणि तो खाली पडला आणि खाली पडल्यावरती डोक्यावरतीच तो पडला आणि त्यामुळे जो आहे त्याचा जागेच त्या ठिकाणी मृत्यू जो आहे तो झालेला आहे. आपण या ठिकाणी अशी देखील विचारणा केली कारण अनेक वेळेला अशा घटना समोर येत असतात आणि त्यावेळेला आपण जर बघत असाल तर बांधकाम व्यावसायिकांवरती अनेक अशा टीका होतात की नेमकं त्यांनी याच्या संदर्भात काहीही सुरक्षा कवच असू द्या, सुरक्षा इक्विपमेंट जे आहेत त्या कामगारांना प्रोव्हाइड केलेले होते की नव्हते, नेमके हे प्रकार का घडतात, यासाठी काही उपाययोजना का केले जात नाही. तर आपल्याला या ठिकाणी असं सांगण्यात आलं की ज्या कामगाराचा वरतून पडून मृत्यू झालेला आहे त्याला देखील सेफ्टी इक्विपमेंट जे आहे ते बिल्डरनी प्रोव्हाइड केलेले होते, बांधकाम व्यावसायिकांनी प्रोव्हाइड केलेले होते. पण जसं की आपण बोलतो कधीतरी क्षणभराची चूक जी आहे ती आपला खूप मोठं जीवघेणी या ठिकाणी ठरू शकते आणि तसंच काहीसं झालं आहे या ठिकाणी सुद्धा. त्यांनी फक्त ज्या वेळेला पेंट करत होते त्यावेळेला इक्विपमेंट जे आहेत त्यांचे सेफ्टी इक्विपमेंट बाजूला काढून ठेवलेले होते आणि त्याच वेळेमध्ये हा सर्व काही प्रकार घडला. याच ठिकाणी आपण जर बघत असाल तर ही जी बिल्डिंग आहे त्याला पेंट करण्याचं काम जे आहे ते करत होते. 6व्या मजला जो आहे त्या ठिकाणी असताना वरतून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती घटनादायक घटना समोर आलेली आहे. सर्वांनीच या संदर्भात जे आहे स्वतःची नेहमी काळजी घेतली पाहिजे. काम कुठलंही असू द्या, जर आपल्याला त्या कामाच्या ठिकाणी सेफ्टी इक्विपमेंट जे आहे त्यांचं वापर आपण सर्वांनीच नक्कीच केला पाहिजे. नाहीतर कुठलीही घटना जी आहे ती धक्कादायक घटना ही घडू शकते आणि आज असाच काहीसा प्रकार जो आहे तो बदलापूर शहरामध्ये घडलाय. आता बदलापूर शहरामध्ये अनेक मोठ्या मोठ्या उंच इमारती बांधल्या जात आहेत. त्या इमारती बांधत असताना बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा आपण काही कळकळीच्या विनंती करणार आहोत की जर तुमच्या इथे सुद्धा काही कामगार असतील तर तुम्ही कृपा करून त्यांना सेफ्टी इक्विपमेंट जे आहेत ते प्रोव्हाइड करत चला आणि त्याचबरोबर कामगारांना सुद्धा विनंती आहे की सेफ्टी इक्विपमेंट घालूनच जे आहे तुम्ही या ठिकाणी कुठलंही काम असेल तर ते करत चला. बात करना है. तर ज्यांच्या सोबत ही घटना घडली त्यांचे मामा जे आहेत आपल्या सोबत आहेत सध्या. काय झालं, तुम्हाला कधी माहिती मिळाली की असं झालं आहे? मतलब मेरे मामा का वो बुआ लड़का था। कितने साल का? वो एक ही 20 साल का था। कितने साल से? वो 5-6 साल से काम कर रहा था। तर आपण जर बघत असाल तर 20 ते 20 साल का था ना? 20 वर्षांचा मुलगा होता आणि तो वरतून पडून जे आहे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती जे आपल्यापर्यंत मिळाली आणि आपण ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. तरी सुद्धा सर्वांनी या संदर्भात आपण नेहमीच सांगत असतो की सेफ्टी जी आहे खूप महत्वाची आहे आणि ज्या वेळेला साधारणतः आपण जर तुम्ही उंच कुठे काम करत आहात उंचावरती तर काळजी करून जे आहे स्वतःची काळजी घ्या आणि तुमचं कुटुंब देखील तुमची वाट बघत असतं घरी. त्यामुळे परवा सुद्धा आपण एक लाईव्ह केला होता त्या ठिकाणी देखील आपण बघितलं की बांधकाम चालू असताना वरतून जे आहे मोठे मोठे रॉड वगैरे जे आहेत ते खाली पडत होते. तशा देखील सुरक्षेच्या दृष्टीने बांधकाम व्यावसायिकांनी सुद्धा या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जर बांधकाम व्यावसायिक सेफ्टी इक्विपमेंट प्रोव्हाइड करत आहे तर कामगारांनी सुद्धा क्षणभराची सुद्धा चूक न करता ते सेफ्टी इक्विपमेंट घालूनच कुठलंही काम जे आहे ते केलं पाहिजे. तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद. आता पुढील तपास जो आहे तो सध्या सुरू आहे.